पतीचा खेद करू नका, दुःख भोगू नका किंवा दुःख करू नका, तो पती लक्ष्मीचा जाणतो. पण काही शिकलेली मंडळी याच्यावर महाराज शंका घेतात किंवा पती लक्ष्मीचा कस काय जाणतो, आमच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. तर शिकलेली मंडळी याच्यावर शंका घेतात. भौतिकवादी विज्ञानवादी लोक याच्यावर शंका घेतात बरं का हिलाल बाबा, याच्यावर शंका घेतात की हे खोटं आहे बुवा. एकही मुस्लिम समाजाचा माणूस असं म्हणणार नाही बाबा की अल्लाह झूठ आहे. पण गावागावातून असे कित्येक हिंदू दाखवून देतो की ते म्हणतात देव नाही. आपले लोक देव मानायला तयार नाही. शिकलेल्या मंडळी फार महाराज हे केलं. आता बघा माझ्या आजीच्या वयाचे जे आहेत, आजी तुम्ही लहानपणी गुलाबाई कानबाई बसवायच्या ना, गौराई आती, समजा आती तरी बरं आहे बा. अजून 8-10 वर्षांना किंवा पुढच्या पिढीला असा प्रयत्न होईल या मुलींचं लग्न होईल. आता ज्या मुली आहेत त्यांचं लग्न होईल, त्यांना मोठ्या सिटीमध्ये दिलं जाईल. आता त्यांच्या मुलींना गुलाबाई कानबाई काही माहीत नसणार. तेव्हा मग ती मुलगी घरी येऊन त्याच्या आईला विचारलेलं, मम्मी व्हॉट खानदेश गुलाबाई कानबाई. तेव्हा तिची आई सांगेल माय बेबी माय सन नो टेन्शन इज द मोबाईल www.gulabai कानबाई देखील गुलाबाई कानबाई. ही संस्कृती आहे महाराज, ही संस्कृती जोपासा. पूर्वीचे माणसं महाराज लग्न बघायला असे चांगले वराडी घेऊन जायचे. म्हणजे चांगले वराडी लग्न जोडाले वराडी लई जात म्हणे, म्हणजे ज्या लगीनमा झालेत तेसले लई जाय. पुढे पुढे काळा असा येवाय, नवरदेव बाहेर रांगोळी पाडी आणि नवरी देखाली. नवरीन बरोबर तीन माय रावानी बाप रावानी मैत्रिणा राहतील. आणि ती सांगी पिंटी पिंट्या कसा होता. असा काळ येऊ शकतो बाबा, अजून 20-25 वर्षांनी तसा काळ येणार. का स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण किती वाढलंय. सुरुवातीला जाऊन मायमावल्या किटिंग करतात. आणि ती जर तुमच्या आईनं केलं असतं तर तुम्ही जन्माला आले असता का मायमावल्या? आल्याच नसत्या, आल्याच नसत्या जन्माला. पूर्वीचे लोक लग्नामध्ये चांगले वराडी घेऊन जायचे. हा ते बेवड्या असलेले जातात. आणि असं होई जायले जेना लगीन मा खोका तथा बेवड्या असले वका, ज्यांना लगीन मा नाही खोका तथा बेवड्या धरतच नाही भाऊ वका. आमच्या गावाला असं एक लग्न लागलं बाबा, ते सुरतनं वराड पायन पोटरीने दम नहीं हम किसी से कम नहीं फुल टँग मारेल. आता सकाळी शेवंती निघाली आणि शेवंती निघाल्यानंतर तो नवरदेव घोड्यावर बसला आणि फुल देशी पियल. ती वयाने टाकायला लागला. ती हातात 10ची नोट आणि एका हातात सिगरेट पेट होता. आता आमचे दादांसारखे फोटोग्राफर होते, म्हणजे ती सिगरेट खाले कर ये अक्कल चालली नाही. ती सिगरेट कोटला हो ते गोळा लाईनी गोळ जसं बी पहिनं गोळच आपण 10 किलोमीटरवर नवरदेव आपण 8 किलोमीटरवर येडा बाबू इसमा पडेल. फाटेल कपडासवर लगीन लावणं पण नाही या बेवड्यास मुली ऐका. म्हणून लग्नामध्ये सुद्धा 5च मार्क दिले जावा आणि लग्न चांगला लावा. विठ्ठल विठ्ठल परमात्मा सर्वांचा सांभाळ करतो. तुझे मोकळलेले ऐसे नाही. आपली वेळ नियोजित झालेली आहे. सर्व पुरुष मंडळींनी हात वरती करा. ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत त्यांनीही वर करा. ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाहीत त्यांनीही वर करा. ज्यांच्या हातामध्ये बांगड्या आहेत त्यांनी हात वरती करू नका. आणि ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत त्यांनी हात वरती करा. अजून सुद्धा परकास पडणार नाही बा. ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाही त्यांनी म्हणता आजी
तुम्ही विठोबा का म्हणणार म्हणे बाबा म्हणे भाऊ तुम्ही बाबांना नाव कसं काय लिहू म्हणतो तो बाबा कथा आओ बाबा कथा तुम्ही हात वर करा चाल द्या अर्धा तास दूर असंच विठोबा पैशा परिराय हे कौतुकटोपा हे संचितातील नाथबाबा वर्णन करतात की बाबा जसं तुझं कर्म आहे तसं तू वाग कारण केले कर्म झाले त्याची भुगा आले उपजले मेले ऐसे किती ठेविले नंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तू फक्त चित्तामध्ये समाधान ठेव नाथबाबा सांगतात की बाबा तो प्रसंग माझ्या जीवनामध्ये देखील आला अभंगाच्या पाठी प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला बाबा हो माझ्या जीवनामध्ये जो भोग होता त्या देवाचा आवडीने परमार्थ केला त्या देवाचं भक्ती केली त्या देवाचं भावाने अंतकरणाने भक्ती केली तर त्या प्रारब्धाचा हरी कृपेने पूर्ण नाश झाला बीज बाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही या प्रकारे हरी कृपे त्याचा नाश झाला या पद्धतीने नाश झाला ज्या संतांमुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे त्या संतांचं एकदा चिंतन करा सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा झानसे झालेली कीर्तन सेवा करुणा वरुणालय चराचरामध्ये वास करणारा भगवान पंढरीश परमात्माच्या चरणी समर्पित करतो या सेवेमध्ये चुकीचं वाईट अपवित्र शब्द निघाला असेल बुद्धीचा वाणीचा दोष समजा जर काही बोलण्याच्या भरामध्ये वाईट बोललं गेलं असेल माझ्या पदरामध्ये टाका मीतून जाताना आमच्या पांढरामध्ये तिकडंच सोडून देईल ज्याला 4 मुलं असतील त्याने 5वा समजा ज्याला 2 असेल त्याला 3रा समजा ज्याला 1 असेल त्यानं 2रा समजा ज्याला नाही होईल त्याला मला दत्तक लिहिल्या हा पहिले वावर नाव न करा मग दत्तक लिहा का माझा परिचय राज महाराज कंचनपूरकर संत कृपा वारकरी शिक्षण संस्था कंचनपूर व हरिभक्तपरायण दिनेशजी बाबा कंचनपूरकर महाराज कंचनपूरला या कंचनपूरला आल्यानंतर महाराज स्मशानभूमीकडे एक रस्ता जातो त्या ठिकाणी 25 मुलं राहतात बाबा त्या संस्थेमध्ये 25 मुलं राहतात संस्थेमध्ये 25 मुलं राहतात बाबा संस्थेमध्ये 25 मुलं राहिल्यानंतर एकही मुलाला फी नाही कुठल्याही राजकारणी लोकांचा तिथं पैसा नाही अशी संस्था आमच्या गुरुवर्य दिनेशजी बाबांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे महाराज काही लोक विचार करतात की महाराज संस्थेमध्ये काय परिणाम होतो एखादा संस्थेचा मुलगा आता आमच्याकडे बघा आम्ही देखील संस्थेचेच मुलं या प्रकारे भरून घ्या आम्ही मधुकरी खाल्लेली असते कसा दिकराणार आमना गाल टवटवीत दिसताय की नाही एक जण माझ्याकडे थोडं 5 मिनिटं घेतो एक जण माझ्याकडे आला लो बाबा म्हणजे राज महाराज तुम्ही संस्थेमध्ये जी मधुरी खाऊ घालता मुलांना किंवा तुम्ही जी अन्न खाऊ घालता मुलांना किंवा तुम्ही जे खाता त्याच्यामध्ये काय ताकद आहे माझ्या मुलाला मी सकाळी 5 वाजेपासून उठवल्यानंतर 6 वाजेला त्याला चहा पाव ब्रेड देतो 9 वाजता त्याला नाश्ता देतो 10 वाजता त्याला टिफिन बांधून देतो 2 वाजता तो शाळेमध्ये जातो शाळेमध्ये गेल्यानंतर तो टिफिन खातो
टिफिन खाल्ल्यानंतर संध्याकाळी घरी येतो, घरी आल्यानंतर अजून थोडंफार TV बघतो, TV बघता बघता पॉपकॉर्न खातो, पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर रात्री जेवण करतो, दूध पितो आणि अजून आईस्क्रीम खातो आणि मग झोपतो. म्हणता अहो पोऱ्याशी का दूध जिल्हाशी? नाही म्हणे महाराज पोऱ्याशी. तरी सुद्धा इतकं खाऊन घालून सुद्धा माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर ते तेज नाही, ते तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर आहे. म्हटलं बाबा तुम्ही जे तुमच्या मुलांना खाऊ घालता ना ते अन्न आहे, आणि आम्ही जे आमच्या मुलांना खाऊ घालतो किंवा हा समाज आमच्या मुलांना जे मधुगिरीच्या माध्यमातून खाऊ घालतं ना ते माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. एवढंच फरक आहे. तुम्ही जे खाऊ घालता ते अन्न आहे आणि आम्ही जे खातो तो माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. अशी संस्था त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या जर ओळखमध्ये परिचयमध्ये असा एखादा मुलगा असेल की त्याला आई नाही बाप नाही असा मुलगा आमच्याकडे या, आमच्याकडे त्याचं ॲडमिशन करा आणि तिथं खुलं व्यासपीठ आहे. झाले सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कंठी मिरवा तुळशी व्रत करा, एकादशी मनवा, हरीचे दास रूपामणी म्हणजे असे युक्तीने जीवन जगा, शेजारावर प्रेम करा, वैरी विसला, सासू सासऱ्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, मायमावल्या हो महादेवाची पूजा जरूर करा. पुन्हा संदेश देऊन जातो, पण घरच्या महादेवाची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, सर्वांना चांगलं बोला, चांगलं वागा, हीच तुमच्याकडून या कीर्तनाच्या माध्यमातून अपेक्षा करतो. काही सूचना? जय